तेवढं पाहिला व्हिडिओ काढायला लागत होता, मग 2 बोटाचा विषय करतो. तर जय श्रीराम भावांनो, मी एक वाला ब्लॉगर आणि स्वागत तुमचं माझ्या कॅनल ब्लॉग मध्ये. चांगलं नटून कपडे घालून डायरेक्ट नगरच्या दिशेने रवाना झालतो, पण मामाला पहिली कल्टी मार गावताल नाही मोकार मी तुला धुमशी तो म्हणता रोज उठून काय ती गावतच व्हिडिओ टाकतोय. पण भैया माझी जिंदगीची एवढी झेंडे का नाही की त्याचा नाद नाही, पण जिंदगी झेंडे फिर बी घमंडे. मग काय गावात का आपण डायरेक्ट नगरच्या दिशेने रवाना झालो. मामाला संध्याकाळी लवकर येत आरला आर म्हणलं आत्र नाद राहिला भैया कुठं जावा का नाही असं होतं. सिद्धू मोसेवाल्याची गाडीत गाणे वाजत होतो. मला फोनवर मामा म्हणतो तू पटकन घरी नाही तुला मी वाजवीन. अर म्हणलं आता नादराला गाडी गावात 2 लल्लूराम भेटले, त्यांनी गुलाबजाम चारले. तिसरा लल्लूराम भेटला, त्याला म्हणलं तू 3 पाच गुलाबजाम नको मोकार गोड तोड होईल मोकार मी कडू बोलायच नाही. दीपक थोराची मोकार गर्दी जमा केली. दीपक शेटनी मामान फिमान सगळे बसले ते. मामाला तुम्हाला गाव पाहिजे जमते मामाला लय बोललो नाही मोकार धमची तुला इथं माणसाकडे. अर म्हणलं आता नादराला गाडी. हांगेवाडीतल्या माणसाला माहिती असं ना आमचा मामा कधीच गार खात नाही. घरी आल्याला 2 बोटाचा विषय करत होतो. म्हणलं आपली जिंदगी झेंड आहे, त्याला काही घमंड करायला विषयच नाही. पहिला आपला हत्यार लोड करायला लागलो. हत्यारला कळलं असं नाच का आलंय, त्यामुळे एवढ्याला म्हणून लोड करते आपल्याला. हत्यार लोड फीड करून डायरेक्ट माग यायला लागलो. माग गुन्हे घातली मामांना. अरे तू नाच जरा नीट काम करीत, तुला काही काम द्यावं का नाही असं झालंय मला. आजचा ब्लॉग कसं वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. आजचा ब्लॉग वाटला असेल तर फॉलो लाईक करा की तो 2 शिव्या खातो मामाच्या.